यानंतर आता आपण बघूयात सकाळी 7च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा। इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक। बैठकीमध्ये राहुल गांधींसह शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार। आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार नाही। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ममता गैरहजर राहणार असल्याची माहिती। कल्याण लोकसभेत आज उद्धव ठाकरेंचा दौरा। सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याणचा दौरा करणार। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू। 2013 आणि 2018ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे पाठवली होती। अनिल परब यांचा मोठा दावा। माझा कट्टा कार्यक्रमात परबांनी दाखवली पोचपावती। 2018ची घटना शिवसेनेनं आयोगाकडे सादर केली नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा। मराठा आंदोलकांचा सभेला विरोध। भुजबळांना एल्गार सभेला यायचं असेल तर राजीनामा देऊन यावं, मराठा आंदोलकांची मागणी। मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये। मुंबई उच्च न्यायालयात हेमंत पाटलांची याचिका दाखल। तर जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी देण्यास हायकोर्टाचा नकार। मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी प्रशासनाची। कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही। उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी प्रशासनाला खडसावलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण। पंतप्रधानांचा अटल सेतूवरून प्रवास। शिवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतू आजपासून सेवेत रुजू होणार। आता सर्वसामान्यांना या मार्गावरून प्रवास करता येणार। MMRDAची माहिती। उरण खारकोपर रेल्वेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। नवी मुंबई शहर आणि उरण तालुका रेल्वेने जोडला गेल्यानं उरणवासियांचा जल्लोष। शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विकास यात्रा सुरू। नवी मुंबईतील भाषणात पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य। महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात महत्त्वाचे प्रकल्प होणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आमच्या मागे डोंगरासारखे उभे, फडणवीसांचं वक्तव्य। आपल्या देशात मोदीराज म्हणून अटल सेतू पूर्ण झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर 40 वर्षात जे झालं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलं। फडणवीसांची काँग्रेसवर टीका। अजित पवारांकडून मोदींचा लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उल्लेख। तर रायगडमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार। तिसऱ्या मुंबईसाठी अटल सेतू खूप महत्त्वाचा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। अटल सेतू मार्गाचं उद्घाटन ही कामाची पोचपावती। कोकणकरांसाठी सेतूचा मोठा फायदा होणार। उद्योगमंत्री उदय सामंतांची माहिती। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा मविया सरकारच्या काळातला ड्रीम प्रोजेक्ट। ठाकरे गटाची माहिती। न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेतंय? ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका। तुमच्या श्रीमंत मित्रांना आणखी श्रीमंत करणं मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांना सवाल। अशानं देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही। आंबेडकरांचा मोदींवर निशाणा। लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार। विरोधी पक्ष तो भूकंप सहन करू शकणार नाहीत। मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट। ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान। भाजप आणि शिंदे सरकारने श्रीराम नामाचा बाजार चालवला। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची सरकारवर टीका। तर निवडणुकीसाठी श्रीरामाचा वापर करताय खडसेंचा आरोप। एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना निवडणूक प्रचारात रामाच्या नावाचा वापर करत होते, तेव्हा तो बाजार नव्हता का? अनिल पाटलांचा सवाल। तर भाजपमध्ये त्यांचा भाव कमी झाल्यानं आता इतर ठिकाणी बाजार लावतात। अनिल पाटलांची टीका। राम मंदिर उभारलं, आता राजकारण नको। अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर स्वतःला काही करता आलं नाही म्हणून टीका करताय पटेल यांचा काँग्रेसला टोला। मोदींशी बरोबरी करण्याची आपली पात्रता आहे का हे राऊतांनी आधी तपासून पाहावं। उगाच सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये। अनिल पाटलांची टीका। उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं। मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या ठाकरेंना घटनेचं ज्ञान नसल्यानं आज त्यांचे हे हाल झाले। अनिल पाटलांची ठाकरेंवर टीका। तर आता आपलं अस्तित्व राहिलं नाही याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे। अनिल पाटलांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कणकवलीत महायुतीचा मेळावा होणार। संयुक्त पत्रकार परिषदेत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती।
साताऱ्यात महायुतीची बैठक, मंत्री शंभूराज देसाई आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत बैठक. तर साताऱ्यातील महायुतीत फूट नाही, मंत्री देसाईंची माहिती. परभणीत महायुती समन्वयकांची पत्रकार परिषद, लोकसभेत कमळाशिवाय पर्याय नाही, भाजप लोकसभा समन्वयक रामप्रसाद बोर्डीकरांचं विधान. नव्यानं स्थापन झालेल्या कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर. रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक शकील सावंत यांना उमेदवारी. उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव नामांतर केल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. याचिकेवर 22 आणि 23 जानेवारीला सुनावणी. शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 2 लाखांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंना सत्र न्यायालयाचा दिलासा. तनपुरेंसह अन्य 3 अटकपूर्व जामीन. राम गणेश गडकरी साखर कारखाना 12,95,00,000 विकल्याचा तनपुरेंवर आरोप. वैद्यकीय मृत्यूपत्र तयार केल्यानंतर त्याची नोंद ठेवण्यासाठी प्रत्येक महापालिका नगरपालिकेसह अन्य स्थानिक प्रशासनात एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी. एका जनहित याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे आदेश. सिंदखेड राजा विकासासाठी सरकारकडून भरीव निधी जाहीर. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांनी मानले सरकारचे आभार. मराठा सेवा संघानं पुढाकारामुळे सिंदखेड राजामध्ये विकास, खेडेकरांचं वक्तव्य. जगाच्या तुलनेत आपली मंदिरं आणि तीर्थस्थळं जशी स्वच्छ आणि सुंदर असायला हवीत तशी नाहीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. नवी मुंबई विमानतळाची यावर्षी सुरुवात होईल, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती. तर पहिलं विमान वर्षातील शेवटी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत उतरेल, शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 1780 मीटर केली, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंची माहिती. तर देशातील प्रत्येक राज्यात विविध ठिकाणी विमानतळाची कनेक्टिव्हिटी करणार, शिंदेंचं वक्तव्य. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं काम पूर्ण, पुढील महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टर्मिनलचं उद्घाटन होण्याची शक्यता. वर्धा नांदेड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, 282 किलोमीटरच्या या मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं, खासदार रामदास तडस यांची इच्छा. कुंभारी इथल्या रे नगर प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार. 19 जानेवारीला पंतप्रधानांचा दौरा असेल, माजी आमदार नरसय्या आडम यांची माहिती. अमेरिकेतील गोल्डन गेट ब्रिजची प्रतिकृती असलेल्या अंबोरा इथल्या पुलाचं आज उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार. 4.5 एकरात होणार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा विकास. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफांसमोर विकास आराखडा सादर. मंदिर विकासासाठी 700 कोटीहून अधिक खर्च अपेक्षित. राज्यात 95 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 146 रुग्ण कोरोनामुक्त. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 773. किरकोळ महागाई दर 4 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर. डिसेंबर महिन्यात महागाई दर 5.69%, तर महाराष्ट्रातही महागाईचा भडका. किरकोळ महागाई दर 6.8%. नागपूरमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांना अटक. विधानसभा अध्यक्षांविरोधात आंदोलन करत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याप्रकरणी गोडबोले यांच्यावर गुन्हा दाखल. कन्हान पोलिसांची कारवाई. कोल्हापुरात मनसेचं आमरण उपोषण. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू, मनसेचा इशारा. बीड जिल्ह्यांमध्ये मागील 3 महिन्यात 4 मल्टीस्टेट बँक बंद. या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत करा, या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळेंचं आमरण उपोषण. अमरावतीमध्ये तलाठी पदभरती विरोधात विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर मोर्चात सहभागी. अमरावतीत आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 2000 आशा सेविकांसह गटप्रवर्तकांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हाणामारीत जखमी झालेल्या डॉक्टर महिलेची सुप्रिया सुळेंकडून विचारपूस. या संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, सुळेंची माहिती. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरून 10,32,00,000चा गुटखा जप्त. मुंबई पोलिसांची कारवाई. या प्रकरणी 7 आरोपींना अटक.
लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. विद्यार्थ्यानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची माहिती. मनोज जरांगेंनी नातेवाईकांना फोनवर संपर्क साधत दिला धीर. सोलापुरात मतभेद दूर करत मराठा समाजाचे 2 गट एकत्र. यापुढे मनोज जरांगेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याची मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाची भूमिका. इंदापुरात राष्ट्रवादीच्या 2 गटात राडा. विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळेंचं नाव नाही, त्यामुळे शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये राडा. इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं 4 जण जखमी. मुंब्र्याच्या सदफ अपार्टमेंटमधील घटना. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील काही खोल्या सील. अहमदपूर नगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश. यातील मुख्य आरोपीवर आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे 44 गुन्हे दाखल असल्याची माहिती. अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींवर गुन्हा दाखल, तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये लाल कंधारी वळूला 15 लाखांची मागणी. लाल कंधार मालकाचा मात्र नकार. लाल कंधारी ही प्रजात कंधार तालुक्यातील प्रजात म्हणून ओळखली जाते. ठाण्यात शेकडो वेठबिगारांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. वेठबिगारांचं स्थलांतर थांबवून शासनाने 3 दिवसात अर्थसहाय्य देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मोर्चा. पालघर जिल्हा परिषदेकडून 3 दिवसीय सरस महोत्सवाचं आयोजन. ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाचा प्रयत्न. महोत्सवात महिलांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री. 3 आणि 4 फेब्रुवारीला अमळनेरमध्ये 18व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन. सुप्रसिद्ध कवी संपत सरल यांच्या हस्ते उद्घाटन होणार. छत्तीसगडच्या महिला भक्ताकडून शिर्डीच्या साईबाबा संस्थानला 18 लाख रुपयांच्या फ्लॅटची भेट. गीतिका सहानी असं या महिलेचं नाव. साईबाबा संस्थानकडे फ्लॅटच्या चाव्या सुपूर्द केल्या. कोल्हापुरात उभारली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती. बाबा घोरपडेंच्या विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा काँग्रेसचा निर्णय. मात्र पुण्यात आमदार रवींद्र दंगेकरांकडून राम मंदिर निर्मितीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आल्यानं चर्चांना उधाण. 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण. मंदिर निर्माणाबाबत राष्ट्रपतींकडून आनंद व्यक्त. मुंबईत पहिल्यांदाच होणार बागेश्वर बाबांची दिव्य ज्योत सभा. भाजप नेते मुरजी पटेल यांच्या वतीने अंधेरीमध्ये सभेचं आयोजन. इंदापुरात नमो चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन. भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कबड्डी स्पर्धेनिमित्त मैदानात. कबड्डी खेळत खेळाडूंना दिल्या शुभेच्छा. सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत प्रकाश पारसेकर यांनी काढलेल्या सचिनच्या निवडक 50 फोटोंच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर उपस्थिती लावणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.